पांगा सिंधुदुर्ग लाईव्हच्या डॉक्टर लाईव्ह या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। खर तर कोरोना काळात आरोग्याचं महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि याच आपलं आरोग्य कसं चांगलं राखावं या संबंधित जनजागृती करते, माहिती देते अशी एक कंपनी जिचं नाव आहे हर्बलाइफ न्यूट्रिशन आणि त्याच्या टीम प्रमुख भारती साळगावकर मॅडम आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की आपण आपलं आरोग्य कसं उत्तम ठेवू शकतो आणि आपलं आरोग्य कसं समृद्ध सुदृढ करू शकतो। मॅडम आपलं खूप खूप स्वागत सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये। नमस्ते, थँक्यू। खरं तर तुमच्याकडे बघितल्यावर कळतं की किती फिटनेस महत्वाचा असतो आणि तुम्ही त्यावर किती मेहनत घेताय हे तुमच्याकडे पाहिल्यावरच कळतं। तर तुम्ही या क्षेत्राकडे कशा काय वळलाय? मी या क्षेत्राकडे वळले, माझं नाव भारती साळगावकर आहे आणि मी फिटनेस बद्दल तुम्ही बोललात म्हणून आधीच सर्वांना सांगून टाकते की माझं वय 58 आहे। गेले 20 वर्ष ह्याचा मी पाठपुरावा महिला हे सांगत नाही पण मॅडमनी याचा उल्लेख केला, ही खूप मोठी गोष्ट आहे। हो, पण आमच्या फील्डमध्ये हे मी सांगू इच्छिते कारण माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक महिलेने या बाबतीत जागरूक राहायला पाहिजे। कारण एकदा माझ्याशी पण अशी स्थिती झाली होती की एकदा लग्न झालं, 2 मुलं झाली की आपल्याला वाटतं सर्व आपलं झालं आणि आपण विसरून जातो की जर लोकांची सेवा करायची तर आपल्याला पण मेवा खायला पाहिजे। तर ह्या संदर्भात माझी सुरुवात झाली, खरं मिस्टरांमुळे सुरुवात झाली। मी तशी नवीन गोष्टीवर कधी विश्वास ठेवत नाही आणि न्यूट्रिशनचा आणि माझा काही संबंध नव्हता, पण माझे मिस्टर बिंग अन ॲडव्होकेट त्यांनी ही जेव्हा कंपनी आली, माझ्या भावाकडून आम्हाला याच्याबद्दल माहिती कळली, असंच म्हणजे ना अनऑफिशियली म्हणा की इन्फॉर्मली करून। तर हे त्यांनी पिऊन बघितलं। आमचा न्यूट्रिशन शेक असतो, त्याच्यामध्ये सर्व न्यूट्रिशियस एलिमेंट्स असतात, ज्याच्याबद्दल तुम्ही मला वेळ दिला तर मी काही थोडं सांगू इच्छिते। तर त्यांनी प्यायल्यानं त्यांना खूप बरं वाटायला लागलं आणि येस त्यांनी ते सुरुवात ठेवली आणि 2 महिन्यामध्ये त्यांनी 10 किलो कमी केलं आणि त्या मधल्या काळात मला वाटलं हे मला पण बघायला पाहिजे आणि म्हणून हे काय आहे हे पाहण्यासाठी मी याची म्हणजे पाठपुरावा करायला लागले। त्यात मला एक सुंदर छान गोष्ट मिळाली, ती म्हणजे न्यूट्रिशन। म्हणजे अन्न वेगळं आहे आणि अन्न घटक वेगळे आहे। आपण आता जे खातो ते म्हणजे पुण्यात येते ते सर्व खातो किंवा बाजूवाला खातो पण आपण पण खातो, पण त्यातून आपल्याला काय मिळतं हे आपण बघत नाही। आणि ह्याच्यात मला कळलं की अन्न घटक न्यूट्रिशन ह्याला आपण महत्व द्यायला पाहिजे। आणि आता हे मी सांगायची गरज नाही, आता आपण अशा काळामध्ये वावरतो, गेले 6-8 महिने तुमच्यासारखे मीडिया सर्व लोकांना सांगते की न्यूट्रिशन सी विटॅमिन खा, इम्युनिटी वाढवा। हे सर्व कशामुळे होतं? अन्न घटकामुळे होतं, अन्नामुळे। तर अशामुळे मी 2000 साली म्हणजे मिस्टरांनी सुरुवात केली, मग मी हे न्यूट्रिशन शेक प्यायला लागले आणि मला खूप बरं वाटायला लागलं की त्या काळात कसं 2 मुलं झाली होती, मी बँकेमध्ये नोकरी करायची आणि कसं बसं 7:30 वाजता मी घरातून निघायची आणि कशी बशी यायची। तुम्हाला माहिती मुंबईतली एक गृहिणी किंवा एम्प्लॉई क्लास काय करते ते। खरं तर मुंबईत राहून ऑफिस आपलं घर सांभाळणे तर तारेवरची कसरतच असते। अगदी बरोबर। तर संध्याकाळी मला माझी एकदम म्हणजे गाडी बंद व्हायची वेळ यायची, पण हे प्यायला नंतर मला बरं वाटायला लागलं, एनर्जेटिक वाटायला लागलं आणि ते पाहून मी माझी ह्याच्यामध्ये मी म्हणजे खूपच इंटरेस्ट माझा वाढत गेला। आणि हे जे सर्व मी आहे ना, हे माझं काही त्यात विशेष नाहीये। आमची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये सर्व म्हणजे फक्त इज नॉट अ सेलिंग कंपनी, इट्स म्हणजे एज्युकेट करते। म्हणजे आम्ही कंझ्युमरला एक कंझ्युमर स्टुडंट म्हणून ट्रीट करतो, असं आम्हाला शिकवलं गेलेलं आहे आणि त्यांना आम्ही एज्युकेट करायचा प्रयत्न करतो। 5 पिलर्स आहेत आपल्या हेल्थसाठी। एक आहे, पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आपण काय खातो ते, कारण किचन पासूनच आपण बनतो। 80% न्यूट्रिशन, नंतर 20% एक्सरसाइज, ती पण खूप महत्वाची। आपल्याला 24 तास दिलेले आहेत पण 24 मिनिटं सुद्धा आपण आपल्या एक्सरसाइज साठी काढत नाही। बरोबर। ओके। नंतर तिसरी गोष्ट आहे पाणी, ज्याच्यामुळे पाण्याला जीवन म्हणतो, ते सुद्धा प्यायला आपल्याला वेळ नाही। आपण फ्री आहे आता बाय द वे, आणि तसं पहिलं 20 रुपये लिटर आहे, कधीही 100 रुपये लिटर होऊ शकतं आणि नळाला जे येत आहे ते म्हणजे पिऊ शकतो, पण ते सुद्धा आपण करत नाही। आणि चौथी गोष्ट आहे आपल्या आतल्या महत्वाची गोष्ट म्हणजे आपली काय म्हणतात ते झोपेची पॅटर्न, स्लीप पॅटर्न आम्ही म्हणतो, ते खूप आपल्या हेल्थमध्ये महत्वाचं आहे। आपल्या म्हणजे अमेरिकन लाईफस्टाईलमुळे आपला जो दिवस आहे तो लांबला गेलाय। आणि तिसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट।
ह्या ह्या पाचही प्रत्येक गोष्टी विषयाकडे आपण जाणार हो. आहोत. पण सुरुवातीला आम्हाला सांगा की हर्बलाइफ न्यूट्रिशन ही जी कंपनी आहे ती नेमकं काय काम करते, हिचं कार्य कसं काय सुरू होतं, म्हणजे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यापासून किंवा त्यांना हेल्थ विषयी माहिती देण्यापासून नेमकं काय आणि कसं काम चालू करत असतं या बरं. कंपनीचं. मी तुम्हाला सांगू इच्छितो हर्बलाइफ न्यूट्रिशन वर मी काम करते, गेली 20 वर्ष काम करते. तर एक्झॅक्टली मी कशी काम करते, मी बेसिक लेवल पासून काम करते. म्हणजे जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्ही काय दिवसभरात तुमच्या सवयी काय आहेत, तुम्ही काय खाता सकाळी ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला, किती पाणी पिता, तुम्हाला पाणी प्यायचं सर्व 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 मी सांगते की 24 आता मी कसं सांगितलं 24 तास दिलेत ना तुम्हाला, 24 मिनिटं तरी चालायला पाहिजे की नाही. कारण आम्ही अशी जबरदस्ती कोणावरही करू शकत नाही. सवयी कशा हळूहळू बदलल्या जातात आणि त्यात आमची खूप मेहनत म्हणजे असते आणि म्हणजे पाठपुरावा आम्ही करतो की हळूहळू सवयी बदला. कारण आम्ही म्हणतो 80% न्यूट्रिशन 20% एक्सरसाइज. लाईफस्टाईल आपली जी आहे ती महत्वाची, त्यात त्या गोष्टी आम्ही सुरुवात करतो. आणि बरेचदा असं होतं की माझं पण तसं झालं. मी नोकरी करत होते, 11,800 रुपये माझी सॅलरी होती 16 वर्षाच्या नोकरीनंतर. आणि मला असं वाटलं की ह्या जर मी प्रोफेशन म्हणून घेतलं वेलनेस कोच आहे तर मला एक माझा खर्च पण निघू शकतो की ज्याच्यामुळे न्यूट्रिशन मी खाऊ शकते, माझे पूर्ण परिवार खाऊ शकतो मुलांसकट, आणि ते मी केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे माझा थोडा म्हणजे एक्स्ट्रा इन्कम माझा वाढला. आणि नंतर जसं म्हणतो ना आपण की म्हणजे आपल्याला कळतं आपण आणखीन पुढे 1 मीटर आणखीन 1 पुढे असं लॉंग जम्प किंवा हाय जम्प करतो तसं एक इंचाने वाढत गेले. आणि मला कळलं की हा याच्यामध्ये खूप काही खूप अपॉर्च्युनिटी आहे. आणि मी गेले 20 वर्ष मला असं काम करते असं मला वाटतच नाही. आय रिअली एन्जॉय. मला खूप मजा वाटते लोकांना शिकवायला. आधी कोणालाही म्हणलं तर लोकांना शिकवायला आवडतं की नाही. आणि ह्यात आम्हाला खूप स्कोप असतो लोकांना. आम्ही आर वेलनेस कोच. ह्या क्षेत्रात नेमक्या कोणकोणत्या संधी आहेत तरुणांसाठी? खूप संधी आहेत, खूप त्याविषयी संधी आम्हाला आहेत. माहिती. कारण सांगू का, लोक म्हणजे एकच आस्पेक्ट घेतात. म्हणजे ते जिम एक जॉईन करतात. जिम खूप चांगली आहे, पण जिम झाल्यानंतर काय खातात, वॉकला जातात, पण वॉक झाल्यानंतर काय खातात, हे आधीचं आणि पुढचं हे आम्ही त्यांना सर्वांना शिकवतो. आणि ही कोच म्हणून जर तुम्ही अपॉर्च्युनिटी घेतली तर तुम्हाला ह्याच्यात खूप संधी आहे. कंपनी तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टीम देते. माझा काहीच संबंध नव्हता न्यूट्रिशनशी. मी तर बीकॉम ग्रॅज्युएट. न्यूट्रिशनचा एन म्हणजे काय मला माहित नव्हतं. पण जर तुम्ही मला चान्स दिला तर मी 4 तास इथे न्यूट्रिशन बद्दल बोलू शकते. कारण इट्स ऑल बिकॉज ऑफ आमच्या कंपनीमुळे. आणि ती कंपनी तुम्हाला खूप छान ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टीम देते. तुम्हाला माहितीये का, मला डॉक्टर लुई इग्नारो, नोबेल प्राइज विनर, त्यांचं त्यावेळेस म्हणजे ट्रेनिंग मला मिळालेलं. म्हणजे खूप चांगले चांगले विख्यात म्हणजे फक्त डॉक्टर्स नाही, हेल्थ प्रोफेशनल्स आम्हाला ट्रेनिंग द्यायला येतात, आम्हाला शिकवतात. आणि ते सांगतात लोकांना हे शिकवा, फक्त प्रॉडक्ट विकू नका. कारण फक्त प्रॉडक्ट विकून काही नाहीये. ते प्रॉडक्टच्या आगे मागे म्हणजे सर्व लाईफस्टाईल आपली बदलणं महत्वाचं आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 1960 नंतर लोक गावाकडून शहराकडे धावायला लागले. आणि त्या म्हणजे हरीवरी करीच्या जमान्यात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी एकदम पार बदलून गेल्या. म्हणजे आणि आता तर दिवसेंदिवस असं झालं होतं, आपण तर ऍक्च्युली हे करोनाला थँक्स म्हणायला पाहिजे की लोक जागृत झाले. बरोबर. की आता पुन्हा वी आर गोइंग बॅक टू अवर मेन कल्चर, की आपण ते सर्व आणतोय. म्हणजे आता पूर्वी कसं स्नान संध्या झाल्याशिवाय लोक जेवायची नाही, तसं काहीसं थोडंसं यायला लागलं. खाताना लोक विचार करतात. तर आम्ही मुंबईत बघला तर खरं तर ही भारताचीच संस्कृती होती पूर्णपणे. पण कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृतीचा वारेमाप त्यावर भडीमार होत राहिला आणि आपणच आपल्या संस्कृती विसरत गेलो. आणि त्याला कुठेतरी थांबवावं, त्याला कुठेतरी रोखावं, म्हणूनच कदाचित हा कोरोना आपल्याला हे शिकवण्यासाठी आला असेल. ओके. आणि ह्या सवयी तुम्ही आम्ही सर्वांनी ना लोकांना शिकवायला पाहिजे. म्हणजे मी बघितले लोक पाणी किती पितात. मी आता आज तुमच्या स्टुडिओमध्ये आल्यावर पण ह्यांना विचारलं की पाणी तुम्ही किती पितात, तर 1 ते 1.5 लिटर. नाही पाणी म्हणजे 20 किलोला 1 लिटर. आम्ही सर्वांना पहिली गोष्ट हे शिकवतो, पाणी तर फ्री आहे. ओके. 20 किलोला 1 लिटर पाणी प्यायला, पाण्याला जीवन म्हणतो, वॉटर इज लाईफ. तर पाणी तरी प्यायला पाहिजे. म्हणजे त्याने डिहायड्रेशन होतं, बरेचदा खूप काय काय होतात, आता ते सांगत राहते पहिले. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. 24 तासामध्ये 24 मिनिटं वापरायलाच पाहिजेत. कारण मला तुमच्या इथलं माहिती नाही, पण मुंबई वगैरे लोक ओला उबर सारखा ह्याच्यामध्ये 1 किलोमीटर चालत पण नाही, रिमोटने टीव्ही चालवतात. तर ह्या सर्व सवयी आपण परत आणायलाच पाहिजेत. आणि ह्या सर्व एकमेकाला शिकवायला पाहिजेत.
आम्ही म्हणजे असं एक म्हणजे मीच जेव्हा शिकली सुरुवात केली, आम्ही खायला सुरुवात केली, तर मला असं शिकवलं गेलं माझ्या मेंटॉरनी की तू तुझ्या फॅमिलीची कोच बन. आणि मग माझ्या मुलांना शिकवायला लागले. अच्छा. आणि मग त्यात असा हा प्रपंच वाढत गेला आणि लोकांना पण खूप आवडतं. आता तर जाऊ दे, पण जे म्हणजे 100%मधले 100मधले ऍटलिस्ट ना 10 ते 20 लोक असतात काहीतरी शोधत असतात की काहीतरी म्हणजे असं हे न्यूट्रिशियस खाणं पाहिजे, आहार पाहिजे. आणि आता तर त्याचा खूप 2000 साली जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा हा लोकांना प्रोटीन म्हणजे काय माहित नव्हतं, ओमेगा 3 अमिनो ऍसिड म्हणजे काही माहित तर नव्हतं. अजूनही याविषयी जागृती झालेली नाहीये. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे काय असतं, आहारात त्याचं पण आज किती- तुमचे मीडिया करतोय हे, हो. मीडियामध्ये लोकांना कळतं की इम्युनिटी वाढवायला पाहिजे, हो. त्यासाठी सी विटॅमिन घ्यायला पाहिजे. तर Folic आम्हाला acid- ह्याविषयी थोडीशी माहिती द्या की नेमकं न्यूट्रिशन म्हणजे काय आणि त्याचा आहारात किती उपयोग करावा आणि तो किती असावा. आहारात तुम्ही सांगू का, प्रत्येक वेळेस जेवताना बेसिकली तुमच्या आहारामध्ये ते सर्व इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणतात, त्याच्यामध्ये 15 तऱ्हेचे विटॅमिन आले म्हणजे ABCD वगैरे, 14 मिनरल्स आलं, एक इसेन्शियल फॅटी ऍसिड आलं, फायबर पाहिजे 35 ग्रॅम. हे खरं म्हणजे आहारशास्त्र, हे मी नाही सांगत आहे किंवा आमची कंपनी नाही सांगत, आहारशास्त्र सांगते की हे एवढं तुम्हाला मिळायला पाहिजे. पण आताच्या जमान्यामध्ये आपल्याला शक्य नाही, पण ऍटलिस्ट आपलं हे तरी करायला पाहिजे की जेव्हा माणूस ऑफिसमधून घरी येतो खूप भुकेलेला असतो, तेव्हा तो पटकन कुठे जातो, इझी खाण्याकडे जातो. हो. की डबे उघडून काहीतरी फरसाण किंवा काहीतरी असं म्हणजे तुम्हाला किंवा 2 मिनिट्स 2 मिनिट्स मॅगी किंवा कुरमुरे हलके असतात किंवा खाकरा हलका असं खायला जातो. पण आपला एक प्रयत्न असायला पाहिजे त्या खाण्यामध्ये थोडा तरी प्रोटीनचा पोर्शन अंश पाहिजे. म्हणजे त्यात काय आलं म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स आहे किंवा पल्सेस आहे किंवा पनीर आहे ते किंवा नॉनव्हेज खात असाल किंवा अंड वगैरे असं करून, आणि एक फायबरचा पण पोर्शन पाहिजे. लोकांबद्दल प्रोटीनची तर जागृती झालेली आहे, पण फायबर बद्दल लोकांना एवढी माहिती नाहीये. तर फायबर म्हणजे काय, पहिल्यांदा पॉलिश तांदूळ खायचे नाही, आता सर्वाला पॉलिश पाहिजे, सर्व चिकने चुपडे पाहिजे, आणि भाज्या पण त्याच्या महाग झालेल्या आहेत पण लोक कमी खातात. म्हणजे एक जोडीमध्ये 4 भाज्या 4 जण खातात, ज्या वेअरएज 4 जोड्या एका माणसाने खायला पाहिजे आहारशास्त्राप्रमाणे, मी नाही सांगत. हो, तर ते सर्व काही शक्य होत नाही. पण ऍटलिस्ट आता जर आपण आता आज नाही केलं तर काय म्हणजे काय होऊ शकतं. 70% हे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं सांगणं आहे की 70% प्रीमॅच्युअर डेथ, अकाल मृत्यू होतात, कारण 4 किलर डिसीजमुळे. एक कॅन्सर, स्ट्रोक, डायबिटीस आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. म्हणजे करोनाचं तुम्हाला माहिती आहे ना, मॉर्टॅलिटी रेट तर खूप कमी आहे, पण हे जे 4 किलर डिसीज आहेत खरे जगभर म्हणजे ग्लोबल डिसीज आहेत. ओके, आणि त्यातले 50% इन डेथ आपण अवॉइड करू शकतो जर आपण आपला थाळीचा पॅटर्न बदलला तर. पहिल्यांदा बघ कसं होतं, एका घरामध्ये 4 बायका असायच्या, 4 बायका 4 प्रकारची भाजी, काहीतरी चटणी, कसलं ते काही टाकायच्या नाहीत, म्हणजे शिराळ्याच्या शिरा पण घ्यायच्या, सालं घ्यायच्या वगैरे असं करून. आता एका घरामध्ये एक बाई असते आणि एक भाजी बनवते, ती सुद्धा त्याचं पोर्शन जरा इकॉनॉमीमुळे जरा लिमिटेडच असतं. आणि दूध दही वगैरे डेअरी दुधाचं जसे भाव वाढले तसे ब्लॅक टी आणि वगैरे असं पितात त्यात. आणि फळामध्ये हे पेस्टिसाइड वगैरे आहे, बरोबर आहे, कबूल आहे, पण काहीतरी आपण मार्ग शोधून काढायला पाहिजे की ज्या योगे आपल्याला हे न्यूट्रिशन अन्न घटक ओके हे मिळायला पाहिजे. अदरवाईज आपण काय खातो आता आपण जास्त खातोय चपाती, भात, ब्रेड, बिस्किट, पोहे, उपमा, इडली, डोसा, खाकरा. बघा तुम्ही आजूबाजूला काय चाललंय ते. आणि ते आता ते वाईट आहे का, नाही वाईट आहे, ते चांगलं आहे. ते चांगलं होतं केव्हा, जेव्हा आपण ना पाण्यासाठी पण दूर जायचो, टॉयलेटसाठी पण दूर जायचो. असं आताच्या परिस्थितीमध्ये हे खाणं म्हणजे अनावश्यक आहे. त्याच्यामधून फक्त आपल्याला साखर मिळते, कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ, त्याच्यामधून काय मिळते, साखर मिळते, आणि साखरेचं रूपांतर शरीरामध्ये ग्लुकोज मध्ये होतं, ग्लुकोजचं एनर्जी मध्ये होतं, आणि एनर्जी जी आपण खर्च करत नाही त्याचं रूपांतर फॅट आणि चरबीमध्ये होतं. आणि आता फॅट जाळायचे झाले तर त्याच्यासाठी कोणती मेहनत घ्यावी लागेल, मग त्याच्यासाठी आहार कोणता असायला हवा आणि व्यायाम कोणता असायला हवा. लोकांना वाटतं फॅट जाळायची म्हणजे कुठली तरी औषधं घ्यायची किंवा चालायला जायचं. तर चालायला जाण्यामुळे आपल्या मसलचा लॉस होतो. आपल्याला आहारच मेन आहे. 80% न्यूट्रिशन, किचन इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय आपण खातो त्याच्यामध्ये आपण पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे की प्रोटीनचा अंश, ज्या कंट्रीला आता प्रोटीनची गरज आहे जी म्हणजे इंडिया, आणि त्याच्यामध्ये खूप मिसअंडरस्टँडिंग आहे प्रोटीन खायचं की नाही ह्याच्यावर, अनेक गैरसमज आहे.
तर प्रोटीन 1 किलोला, नॉर्मल माणसाला 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीन, म्हणजे 60 किलो वजन असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन मिळायलाच पाहिजे. ते तुम्ही पहिल्यांदा कसं गाई म्हशी घरामध्ये असायच्या, असंच लोक दूध दही वगैरे पनीर खायचे, नंतर उसळी असायच्या, आमटी डाळी वगैरे सकाळ संध्याकाळ घेतल्या जायच्या. पण आता सर्व हे म्हणजे कुठल्या कुठे गेलेलं, म्हणजे शॉर्टकट मारायची आपल्याला सवय झालेली आहे. तेच मी मगाशी जसं म्हणाले तशी सुरुवातीला आपली जी भारतीय संस्कृती होती, म्हणजे जेवणात तुमच्या प्रत्येक वेगवेगळा पदार्थ असायचा सुरुवातीला, पण आता त्याचं प्रमाणच बदललं. भात होता कार्बोहायड्रेट्स, त्याच्यावर तुम्हाला आमटी डाळ म्हणजे प्रोटीन लागायचंच. बरोबर. उसळ असेल तर त्याच्याबरोबर चपाती म्हणजे कार्बोहायड्रेट्स किंवा भाकरी वॉट एव्हर. ओके, तर हे असायचं, म्हणजे कॉम्बिनेशन असायचं आणि त्याचं पोर्शन पण तेवढं असायचं. म्हणजे त्याला असं नाही की आता एवढंच असं करून, म्हणजे खालचे पोर्शन आपण कमी खायचो. आणि दुसरी गोष्ट काय आहे, 3 वेळाच खायचो. आपल्या पूर्वजांनी काय डिझाईन केलंय, ब्रेकफास्ट लंच अँड डिनर. आता काय झालेलं आहे, सकाळचा ब्रेकफास्ट नसल्यासारखाच असतो. लोक असे धावत सुटतात, 1 कप चहा आणि 2 बिस्किट खाऊन मी पण असे किती वेळा धावलेले, त्यामुळे मला नंतर त्याचं परिणाम जाणवले. तर हे एक ब्रेकफास्ट आपल्या रोजच्या जीवनामध्ये नसल्यासारखं आहे. ओके, आणि नंतर लंच मध्ये नॉर्मली वर्किंग लोक आहेत ते पोळी भाजी खातात, आणि घरातले म्हणतात मी काय घरातच आहे, मी पण पोळी भाजीच खाते. त्यामुळे ते शॉर्टकट मारले जातात. रात्री भरपेट खाणं, की रात्री म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपला मेटाबॉलिझम जो आहे स्लो झालेला असतो, आणि 40 नंतर तो का जाणवतो की तुम्हाला म्हणजे एक वयोमानानुसार चालतं, मस्ती केलेली चालते, मजा केलेली चालते, पण 30 झाले 40 झाले की आपण काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे, कारण आपलं मेटाबॉलिझम स्लो होतो, चयापचय क्रिया म्हणतात ती, आणि तो आपण सूर्यास्ताप्रमाणे असतो की तो सूर्यास्त झाला की तो कमी होतो. मग 7 वाजल्यानंतर आपण विचारपूर्वक खायला पाहिजे, पण त्याच वेळेस आपण अविचाराने खातो. म्हणजे जे काही सर्व दिवसभराचं उरलं सुरलेलं असतं ते आपण ताव मारतो. त्याच्यावर थोडं आता लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला, ही खूप काळाची गरज आहे. अदरवाईज काय बघा, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत, ती केमिस्ट्री शॉप नुकड वाढत आहेत, कारण का आपल्याला आहारामधून जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये, ते आपण औषधामधून घ्यायला बघतो. मग आहार जर व्यवस्थित नसेल तर औषधाचा काही उपयोग नाहीये, आणि आहार जर व्यवस्थित असेल तर औषधाची गरज नाही. अगदी बरोबर. जसं आता तुम्ही म्हणालात की आहार पण महत्वाचा असेल, तर हा आहार जो आहे तो वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे वेगवेगळा ठेवावा का, किंवा त्याच्यात कमी जास्त प्रमाण घ्यावं का आहाराचं? हो, थोड्या प्रमाणात किंवा ऍक्टिव्हिटीवर प्रमाण असतं ना, की ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्यांनी थोडं कार्बोहायड्रेट्स वगैरे कमी खायचे. खूप आहे ना, म्हणजे विषय हा खूप मोठा आहे असं करून, आणि त्यासाठी प्रत्येकाने हे शोधायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर शोधा म्हणजे सापडेल तसं हे आहे की चाललंय म्हणजे काय बघूया मग नंतर, असं आपलं असतं. आणि विशेषतः आहे ना, मिडल क्लास लोक आहेत तर ते तर म्हणतात की नंतर बघूया असं करून. तर ते असं करून चालायचं नाही, की आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की आपल्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे आपला आहार पाहिजे. म्हणजे आपली सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा आहे ना मॉडरेटली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जशी असेल त्याप्रमाणे आपला आहार पाहिजे. हा वयोमानानुसार सुद्धा आहार पाहिजे. जे लोक तुम्हाला माहिती औषधे घेतात त्यांना सांगतात दूध प्या वगैरे, ना स्ट्रॉंग औषध आहेत वगैरे, हे सर्व म्हणजे ना त्या म्हणजे तुम्हाला आताच्या काळामध्ये असं आहे, कोचची फार गरज आहे. कोच हे सर्व सेलिब्रिटीज आहेत जे ना म्हणजे टॉपचे लोक आहेत, त्यांना सर्वांना कोच असतो, त्यांना माहिती असतं काय खायचं ते, दे आर सो ट्रेन. आणि हेच आता काम आपली कंपनी करते, हार्बलाईफ न्यूट्रिशन कंपनी. तर तुमचं जे काम असतं ते नेमकं कसं असतं, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लोकांना ट्रेन करता? आम्ही पहिल्यांदा आमचे सेंटर्स असायचे, पण आता कोविडमध्ये सध्या ते बंद आहे, पण आम्ही थांबलेलो नाही आहोत. आम्ही जे नवीन टेक्नॉलॉजी झूमवर आम्ही काम करतो. आम्ही सकाळी 7:30 ते 8:30 वाजता कंपनीने सर्वांना सांगितलं तुमचा 1 तास तरी कम्युनिटीला द्या. आणि आम्ही सर्व तुम्ही बघाल भारतभर किंवा जगभर आम्ही सकाळीचे 6:30 वाजता उठून तयार असो, लोकांना उठवतो. लोक म्हणतात नाही लॉकडाऊन आहे झोपायला द्या वगैरे. आम्ही त्यांना प्रेमाने अक्षरशः उठून, आधी सुरुवातीला लोक म्हणतात नाही नाही जमत, पण नंतर ते उत्साहाने येतात आणि म्हणतात खूप मजा आली असे. आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्याला एक्सरसाइज म्हणजे काय पॅटर्न माहिती असतो की चालायला जायचं. चालणं चांगलं आहे,
पण थोडी आहे ना, म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस ज्याने आपली फ्लेक्झिबिलिटी वाढेल अशी पण एक्सरसाइज पाहिजे. पण त्याच्यासाठी कोच पाहिजे, तो साधारण मध्यमवर्गीय माणसाला मिळत नाही. तर तिथे आम्ही आहे ना त्यांना तो द्यायचा प्रयत्न करतो. झूम वरून आम्ही त्यांना शिकवतो. नंतर त्यांना एक्सरसाइज झाल्यानंतर तिथेच आम्ही त्यांना शिकवतो काय खायचं असं करू. नंतर त्यांना म्हणजे खूप काय काय हेल्थ टॉक देतो की नुसतं न्यूट्रिशन देऊन पण माहिती नाही, पण का खायचं ह्याचे कारण. तर आमच्याकडे मतलब ना सर्व आनंदी लोक, तुम्ही पण इथे येऊ शकता. खूप आनंदी लोक असतात. त्या आनंदाने पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणतो आणि तो पण खूप महत्वाचा असतो. आताच्या काळात लोक तुम्हाला पण माहिती, मानसिक संतुलन लोकांचं बिघडलेलं आहे. कारण एकतर म्हणजे हे सर्व ज्या बातम्या वगैरे ऐकून, तर थोडं बातम्यांपासून वाचवा आपल्याला. परत आता 7ची बातमी ऐकली, करोनाच्या इतक्या केसेस आल्या की नंतर परत 9 वाजता ऐकायची गरज नाहीये. की हा जगामध्ये काय चाललंय ते कळायला पाहिजे, की ते तेवढंच हे करून थोडं स्वतःचं मानसिक संतुलन वाचवायला पाहिजे. आणि लोकांना खूप आवडतं आमच्याकडे सकाळी आता आम्ही आमचा कार्यक्रम हा सकाळी तरी असाच असतो. आता सध्याच्या काळामध्ये 1 तास आम्ही त्यांना शिकवतो. नंतर हा पर्सनली आणखी कोणाला प्रश्न पाहिजे असतील तर ते विचारतात. आम्ही 24/7 अवेलेबल असतो. मीच नाही, आमचे सर्व म्हणजे हर्बलाइफ न्यूट्रिशनच हे म्हणजे ध्येय वाक्य आहे की 24/7 वी आर अवेलेबल, वी आर जस्ट कॉल अवेल. आता तुमचे जे प्रोडक्ट आहेत त्याविषयी आम्हाला माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल. काय आहेत ते प्रोडक्ट आणि त्याचा कसा फायदा होतो? ओके, आमचे प्रोडक्ट्स बद्दल सांगण्यापेक्षा मी सांगू का, प्रोडक्ट्स नुसतं काम नाही करत, तसे त्याच्यावर कोचची पण आवश्यकता आहे. पण येस, प्रॉडक्ट म्हणजे न्यूट्रिशन आहे. लोकांना नॉर्मली वाटतं, म्हणून मी त्यांना विचारते तुम्हाला हर्बलाइफ आतून माहितीये की बाहेरून माहितीये. कारण खूप लोक तुम्हाला भेटतील की ते म्हणतील हा मला माहिती आहे हर्बलाइफ. मग हर्बलाइफ जर माहिती असलं असतं तर तुमचे 10 किलो एक्स्ट्रा राहिले नसते, किंवा व्हॉट एव्हर आहे ना असं करून. तर मग मी त्यांना आम्ही न्यूट्रिशन बद्दल सांगण्यापेक्षा मी जसं सांगितलं आम्ही त्यांना सांगतो तुम्ही या आधी ऐका. कारण आम्ही त्यांना खूप स्पेस देतो. असं लगेच त्यांना असं 3 दिवस एक आम्ही व्हर्च्युअल एक्सपिरियन्स आम्ही देतो. आता सध्याच्या आधी पण द्यायचो आम्ही, तेव्हा तर 3 दिवस आम्ही तो आमचा न्यूट्रिशन शेक आहे तो बनवून द्यायचो, प्यायला द्यायचो. पण आता ते शक्य नाही. म्हणून तुम्ही आमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये, आमच्या कम्युनिटीमध्ये, आमची कम्युनिटी खूप महत्वाची आहे, त्यांच्यामध्ये राहा. आणि ते 3 दिवस बघतात, त्यांना खूप आवडतं आणि ते सुरुवात करतात. पण न्यूट्रिशन तुम्ही विचारलं म्हणून सांगते की आमचा हे जे आहे की डोळ्यांसाठी ए विटॅमिन पाहिजे, स्किनसाठी ई पाहिजे, हाडांसाठी डी पाहिजे. हे सर्व आपण एकत्र कुठेही आणू शकत नाही, मिळू शकत नाही. आणि न्यूट्रिशनचं हे पण महत्वाचं आहे की आता तुम्ही प्रोटीन खाल्लं आणि अर्ध्या तासाने विटॅमिन ए खाल्लं, ओके, तर प्रोटीन पण वेस्ट होतं, विटॅमिन ए पण वेस्ट होतो. ते एका वेळेस एका वेळेस मिळायला पाहिजे तर त्याचा शरीराला फायदा होतो. इट गोज लाईक ऑर्केस्ट्रा सारखं ते काम करतं. तर असा आमचा न्यूट्रिशन शेक आहे, दिस अनबिलिव्हेबल. वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये आहे, मँगो, व्हॅनिला, चॉकलेट, ऑरेंज क्रीम, स्ट्रॉबेरी, कुल्फी. मतलब मुलांना पण तो आवडतो. माझी मुलं वगैरे म्हणजे वाटच बघत असतो की हा आज आता हे प्यायचं बघ. म्हणजे सकाळी उठल्यावर आम्हाला असं काही वाटत नाही की पोहे उपमा खायचं, आम्ही हेच शेक पितो असं. आणि नंतर आमच्याकडे बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत की कशासाठी क्या म्हणजे कधी सोडियमचं प्रमाण, मीठ आपण जास्त खातो त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. काही ओमेगा 3 पाहिजे असतं आपलं म्हणजे त्याच्याच ओमेगा 3 आपण बघा म्हणजे 21% सी लेवलवर राहतो. ऑक्सिजनची खूप मात्रा कमी मिळते, त्यात सुद्धा पोल्युशन कमी आहे. 15,000 लिटर आपण घेतो आणि त्याच्यामध्ये 500 ते 700 पोल्युटंट्स आणि केमिकल्स असतात. त्यामुळे हार्ट अँड लंग्स चोकअप होतात. तर अशा वेळी ऑक्सिजनसाठी ओमेगा 3 वगैरे हे लोकांना त्याच्याबद्दल माहितीच नाहीये. तर अशा प्रकारची काही प्रोडक्ट्स आहेत. नंतर ऍब्झॉर्प्शन वाढवायला वगैरे म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीची जे शरीराची आवश्यकता आहे, गरज आहे, ओके, ते आहे. आणि मी ह्याच्याबद्दल काही सांगू गेले तर कदाचित एक क्लेम होईल, ओके. तर मला हा क्लेम नाही करायचा आहे, कारण आमचं आहे ते अन्न आहे, न्यूट्रिशन आहे, ओके. औषधं नाही की तुम्ही हे घ्या आणि हे घ्या. सो मला कोणालाही कन्फ्युज नाही करायचंय की हे काय, ही शरीराची गरज आहे. त्याच्यामुळे शरीराला जेव्हा ते मिळतं तेव्हा शरीर आपोआप कमाल दाखवतं. बरोबर.
नक्कीच. शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आता तुम्ही तरुणांना फिटनेस बद्दल काय संदेश द्याल, कारण तुम्ही स्वतः एवढे फिट आहात, तर तुमच्याकडनं काहीतरी टिप्स ऐकायला नक्कीच आवडते. खरंच खूपच तरुणांसाठी ना मी बघते आपल्या जे यंग जनरेशन आहे त्यांनी थोडं बदलतंय. ऋतिक रोशन आणि वगैरे वगैरे लोकांना बघून थोडं बदलते, पण जनरल अशी आयडिया नाहीये. कारण मी माझ्या फील्डमध्ये बघते, जेव्हा बाहेरचे कोणी यंगस्टर मुलं जेव्हा ना इथे शिकायला पण येतात, लगेच ते काय करतात, जिम जॉईन करतात, ते इथल्या भाज्यांची वगैरे चौकशी करतात. हे मी पाहिलेलं आहे. कारण तिथे अवेअरनेस खूप आहे, खाणं हे महत्वाचं आहे. तर येस, हा अवेअरनेस आणि सांगू का, मुलांकडे असा जाणार नाहीये. त्यासाठी पहिला आई वडिलांनी सुधारायला पाहिजे. मी पण एक वेळ होती किंवा 2 मिनिट्स मॅगी, असं मी नाव नाही घ्यायला पाहिजे, पण असं काही म्हणजे वेगवेगळे खाणे, म्हणजे जे आता जे प्रलोभनं आहेत खाण्याची, टेम्पटेशन आहे, ते मी माझ्या मुलांना द्यायला बघायचे. पण त्याच्यामधून आहारा सकस असं काही मिळत नाही. तर हे पहिला आई वडिलांनी सुधारायला पाहिजे. आताच्या म्हणजे एम्प्लॉई क्लास बायका पण असतात वगैरे, मी पण त्याच्यातून गेलेले. पण ही तर महत्वाची गोष्ट आहे. शरीर हे असं आहे की आता इथे याची कुठे डुप्लिकेट कॉपी नाही मिळत. नाही, बरोबर. ओके. आणि त्याच्यावर एकदा डॅमेज झालं, एकदा गाडी कशी गॅरेज मध्ये गेली की ती परत येताना काय होतं, तसंच आपल्या शरीराचं पण आहे. तर आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे की ही गॅरेज मध्ये जाता कामा नये. त्याच्यासाठी काळजी घेतली तर काय आहे, त्यात बेसिकली हेच आहेत, 5 पिलर आहेत की आपल्या आहारामध्ये सकस आहार, त्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, जो आताच्या काळामध्ये नाहीसा झालेला आहे, नाहीसा होतोय, कार्बोहायड्रेट्स जास्त खातोय, ते आपण थोडं तरी पोर्शन घालायला पाहिजे. आहारशास्त्र सांगतात 30%, पण येस काहीतरी करा. ओके, की ना काहीतरी प्रोटीनचा पोर्शन, काहीतरी भाजी वगैरे, असं फायबरचा पोर्शन हे रेग्युलर घ्यायला पाहिजे. नंतर एक्सरसाइज पाहिजे, कारण स्ट्रक्चर जे आपलं महत्वाचं आहे त्याचा जर एकदा लॉस होत गेला तर आपण ते परत रिकवर करू शकत नाही. पाणी ते तर असंच आहे, फ्री आहे, बाजूला ठेवा. आम्ही माझ्या सर्वांना सांगते की कॅरी युअर वॉटर बॉटल लाईक अ बेबी. तुम्ही ह्या रूम मधून त्या रूम मध्ये गेलात की ती बॉटल घेऊन जा. आणि आपल्या झोपेच्या सवयी पण बदलायला पाहिजे. बरोबर. ओके. सर्वकडे आता म्हणजे लॉकडाऊन झाला याचा अर्थ नाही की रात्रभर तुम्ही नेटफ्लिक्स बघा आणि सकाळी उशिरा उठा. आपल्या बॉडीचा पण क्लॉक असतो, तर आपण त्याची काळजीपूर्वक त्याचा वापर करायला पाहिजे. आणि मेन इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्ह माइंडसेट. बरोबर. सर्व पॉझिटिव्हिटी झाल्यावर पॉझिटिव्ह माइंडसेट येत नाहीये. पहिला माइंडसेट पॉझिटिव्ह करायला पाहिजे, मग पॉझिटिव्हिटी येते. नक्कीच नक्कीच. जसं आता मॅडमनी म्हटलंय, जर तुम्हाला उत्तम आरोग्य तुमचं राखायचं असेल तर तुमचा आहार, तुमची सकारात्मक विचार करण्याची पद्धत खूप महत्वाची असते, आणि याचा जर आपण अवलंब केला तर आपण नक्कीच खूप चांगलं आयुष्य जगू, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगू. धन्यवाद मॅडम, आपण आज आमच्या स्टुडिओत आलात, आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलात, मार्गदर्शन केलात, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. सिंधुदुर्ग लाईव्हनी मला आहे ना अशी संधी दिली की माझं जे काही थोडंफार ज्ञान आहे शेअर कर, मी वाटच बघत असते हे शेअर करायची. तर मी पण तुमची खूप आभारी आहे सिंधुदुर्ग लाईव्ह. खरंच थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.